एक महत्त्वाची बातमी, दिवस रात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक आहेत। शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे कुटुंबावर हा निशाणा साधलाय। मी बोलायला सुरुवात केली तर पश्चाताप करण्याची वेळ येईल असाही इशारा केसरकरांनी दिलाय। राणेंनी सिंधुदुर्गात दरारा निर्माण केला होता, तिथे ठाकरेंना कोणी पेट्रोलही देत नव्हतं। मी राणेंसोबत लढा दिला पण मला यूज अँड थ्रो केलं असंही केसरकर यावेळी म्हणाले। नगर महापालिकेच्या पैशावर जगता तुम्ही। मी 2.5 वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो। तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना तुमची। एका कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया घेतलेला दाखवा। मी फक्त उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या आदरापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाहीये, पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल। कुटुंबाच्या आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे। असल्या फालतू घोषणा मी तिथल्या इथं तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो, पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही। ठाकरे फॅमिलीला सांगायचं आहे, तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं। एवढा नारायण राणेंचा दरारा होता या ठिकाणी। तुम्हाला हॉटेलमध्ये जागा दिली जात नव्हती। तुम्ही त्यावेळेला बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांचा दरारा एवढा मोठा होता, संपूर्ण मुंबईवर बाळासाहेबांचं राज्य होतं, पण सिंधुदुर्गमध्ये त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही। त्यांना ह्याच्यामध्ये गोव्यात जाऊन पेट्रोल भरायला लागत होतं। एका हॉटेलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही। तिथं मी लढा दिला। तुम्ही काय केलं? यूज अँड थ्रो केलं ना। असं नाही चालत राजकारणामध्ये। मी सुद्धा त्यावेळेला राणेसाहेबांचा दरार होता, त्यांच्याशी काय माझी व्यक्तिगत शत्रुत्व नव्हतं। त्यांचे कार्यकर्ते वाईट वागत होते म्हणून मी तो लढा दिला।